पैसा नाही आहे खिशात तरी 7 महिन्यापासून यात्रा करतोय भावांनो. 7 महिने झाले मला घर निघून 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय. आता सध्या मी तमिळनाडूमध्ये आहे. हा बघा हा रोड दिसतो तुम्हाला. इकडे रामेश्वर आहे. रामेश्वर कंप्लीट करून मी चाललो आता पुन्हा महाराष्ट्र भीमाशंकरच्या दर्शनाला. आणि रात्रीचा बिस्तर बघा कुठं लावलं होतं. यात्रा करणं आसान वाटते तुम्हाला. दिवसभर बघा मी काय करतोय. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा भावांनो. रात्रीचा इथं लावला होता बिस्तर. एवढी थंडीगार हवा पडते, एवढी थंडी पडते, रात्रभर झोपू दिलं नाही. 3 चादरा घेऊन झोपलो नाही भावांनो बरोबर. आता सकाळचे 6 वाजलेत. आता उठलोय. आता निघूया बिस्तर जमा करून पुढच्या रस्त्यानं. तो बघा तो सूर्य पण निघते आता सध्या. आणि त्या आंघोळ करायची व्यवस्था नाही आहे. पुढे बघू आपण आंघोळ करायला भेटते की नाही भेटत. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा भावांनो. 3 किलोमीटर पुढे आलो भावांनो. फानीला आपल्याला आंघोळ करायला जागा भेटली आहे. एक छोटासा तलाव भेटला. हे बघा तुम्हाला तलाव दाखवतो. हा बघा हा तलाव आहे. आता सकाळचे 10 वाजलेत. जिथं बस स्टॉपवर झोपलो होतो रात्री तिथून 3 किलोमीटर पुढे आलो तर आता या आंघोळीची जागा भेटली भावांनो. इथं आंघोळ करूया. आणि हा बघा हा रोड चाललाय. आपल्या ह्या रोडाने पुढे जायचं आहे. पुढे आंघोळीची व्यवस्था भेटत नाही भावांनो, म्हणून अशा तलावमध्ये आंघोळ करायला लागते. आणि तमिळनाडूमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तलावच भेटतील आंघोळ करायला. कारण की इकडे मंदिर वगैरे सर्व बंद असतात आणि मंदिरात पाणी पण नसते भावांनो. आंघोळ करून मी झालोय फ्रेश भावांनो. आता 10 वाजता आंघोळ केली आहे सकाळचे. सकाळी 7 वाजतापासून निघालो होतो. आता 10 वाजता आंघोळ करायची व्यवस्था भेटली आणि आंघोळ करून फ्रेश झाले भावांनो. हा बघा हा हायवे रोड चालला आहे. ह्या रोडने जायचं आपल्याला पुढं. हर हर महादेव, जय भोलेनाथ. भावांनो यात्रामध्ये खूप आनंद येते. हर गोष्टीची प्रॅक्टिस झाली आहे. थंडीची, उन्हाची आणि चल्याची पण. हर हर महादेव. हे बघा भावांनो केळी आणि अंगूर दिले एका जणांनी. रस्त्यानं येत होतो, दुकान होती कोणाच तरी, त्या दुकानवाल्याने केळी आणि ब्लॅक कलरचे अंगूर दिले. म्हणला रस्त्यात खाऊन घेतो. आणि भावांनो मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती तर पाठीमागं एक दुकान भेटलं. त्या दुकानावर लावली चार्जिंग. कारण की आपल्यापाशी पॉवर बँक नाही आहे आणि पॉवर बँक घ्यायला पैसा पण नाही आहे. आणि हे केळी अंगूर दिले भावांनो तर पोटाला थोडासा आधार होऊन जाईल. पुढे जाऊ, बसूया, खाऊया. ऍक्सिडेंट बघा किती भयंकर झालाय. असे रस्त्याने किती ऍक्सिडेंट बघायला भेटतात भावांनो. पाठीमागं पण ऍक्सिडेंट भेटला होता मला बघायला आणि तो ऑन द स्पॉट खतम झाला होता भावांनो. आणि हे गाडीचा पण ऍक्सिडेंट झालाय, माहिती नाही कधी झालाय. पण रस्त्यानं चालता लय ऍक्सिडेंट पाहायला भेटतात भावांनो. एवढा भयंकर उन्हीत चालायला लागते भावांनो. 1-1.5 घंट्यात 5-6 किलोमीटर चालतोय. नंतर 5-10 मिनिटं बसतोय. अशी आहे यात्रा भावांनो. आसान वाटते, आसान आहे पण जो मनात ठाणून घेते त्यासाठी आसान आहे भावांनो. असं कुठं एका झाडाखाली बसा लागते. हा बघा हायवे रोड. एवढी भयंकर ऊन पडतंय लय जास्त. पण या उन्हीची आदत झाली आता. हर हर महादेव.
संध्याकाळचे 6 वाजलेत भावांनो. दिवस कधी जाते माहित पण पडत नाही. कधी सकाळ होते कधी संध्याकाळ होते काहीच माहित पडत नाही भावांनो. पण संध्याकाळ झालं की हा नजारा पाहायला लय भारी वाटते भावांनो. सुंदर वाटते एकदम. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. अजून 2-3 घंटे चालूया. हा रोड सुनसान आहे. जास्त हॉटेल जास्त गाव नाही या रोडावर. तर 2-3 घंटे चालूया भावांनो. कुठं मंदिर भेटलं तर मंदिरावर थांबू, नाहीतर मग बस स्टॉप आहे आपलं. मंदिर भेटलंय, देवीचं मंदिर आहे बघा. इथं लावलंय टेंट, दिसतंय तुम्हाला. पाठीमागं देवी आहे भावांनो. आणि इथं पण देवी बसली आहे. तुम्हाला दाखवू का? हे बघा, हे देवी आहे छोटीशी. देवीचं मंदिर भेटलं भावांनो झोपायला. काल रात्री बेंचावर झोपलो होतो, आज मंदिरावर झोपू. ते बघा तिथे टेंट लावलंय. आणि आजचे यात्राचा दिवस आहे भावांनो. 216 दिवस झाले. आज 216वा दिवस आहे. तर आज रात्री निवांतपणे झोपूया, उद्या सकाळी भेटूया. पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा भावांनो. तुमच्या भावाच्या यात्रेला सपोर्ट करा. आणि संपूर्ण यात्रा कशी आहे काय आहे ते तुम्ही नक्की बघा. व्हिडिओला शेअर करा भावांनो. कमेंटमध्ये हर हर महादेव पण लिहा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.